आता बातमी आहे भोंदूबाबा खरातची। भोंदूबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटी कडून कसून चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान आजही अशोक खरातची एसआयटी कडून आणि आयकर विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे। अशोक खरात, नीरज जाधव आणि दीपक लोंढे या तिघांची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब येथे दाखल झालेत। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटी कडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची काल समोरासमोर चौकशी झाली आहे। कालच्या चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एसआयटी आणि त्यासोबतच आयकर विभागाकडूनही खरातची आता चौकशी होणार आहे। आज खरात त्यासोबतच नीरज जाधव आणि लोंढे या तिघांची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या चौकशीमधून नेमकी कुठली माहिती समोर येते, खरातचे नेमके आणखी कुठले कारनामे समोर येतात हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। काल एसआयटीनं तब्बल 7 तास अशोक खरातची कसून चौकशी केलेली आहे आणि या चौकशी दरम्यान खरात आणि नीरज या दोघांचा बऱ्यापैकी वाद झाल्याचंही सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलेलं आहे। आजच्या चौकशीमधून आणखी कुठले कारनामे समोर येतात हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आता आणखी 3 महिलांनी खरातच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। त्या महिलांची गुप्त चौकशी सुरू आहे। या चौकशीतून आणखी काही कारनामे, आणखी काही नव्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, काल 7 तास चौकशी झालेली आहे, आज कशी चौकशी होऊ शकते खरातची? माझी खरं तर खरात प्रकरणी एसआयटी स्थापन झालेले आहे आणि एसआयटीचे जे पथक आहे ते आता पुन्हा या हिमांशू पोलीस क्लब या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण जर बघितलं तर या हिमांशू पोलीस क्लबमध्ये एसआयटीच्या पथकाच्या हाती जे महत्त्वाचे सबळ पुरावे हाती लागलेले आहेत त्याची चौकशी होते आहे। खरातला देखील काही वेळात या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि जो नीरज जाधव आहे खरातचा ऑफिस बॉय त्याची देखील चौकशी ही आज पुन्हा केली जाणार असल्याची माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर या खरातच्या कार्यालयामधला जो ऑफिस बॉय होता नीरज जाधव त्याची आणि खरातची ही काल समोरासमोर चौकशी झालेली होती। आज पुन्हा जो खरातचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढे होता त्याला देखील आज या ठिकाणी एसआयटी च्या चौकशीसाठी आणलं जाणार आहे। या तिघांची एकत्रित चौकशी केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर हे पथक जे एसआयटीचं आहे ते आता पुन्हा बाहेर पडतं आहे। या ठिकाणी जे काही पुरावे त्यांच्या हाती लागलेले होते त्याची काही तांत्रिक महत्त्वाचे जे पुराव्याच्या आधारे जो तपास सुरू आहे ते देखील आता पुरावे घेऊन हे एसआयटीचं एक पथक बाहेर आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र आहेत, त्यामध्ये मालमत्तेची कागदपत्र असतील, बँकेचे व्यवहार असतील, काही आर्थिक राजकीय संबंध होते त्या संदर्भात देखील आता एसआयटी जो आहे तो तपास करत आहे। एकूण जर बघितलं तर या तपासाच्या दरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे या एसआयटीच्या पथकाला मिळून आलेले आहे। या खरात प्रकरणामध्ये आणखी काही राजकीय हितसंबंध आहेत का याचा देखील खरं तर तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे या आजच्या तपासामध्ये खरातला या ठिकाणी आणल्यानंतर नीरज जाधव असेल, दीपक लोंढे असेल या तिघांना या ठिकाणी एकत्रित तपास त्यांचा केला जाईल आणि त्यानंतर या तपासामध्ये कशा पद्धतीने त्यांचे कॉल रेकॉर्ड एकमेकांशी झालेले होते, त्या संभाषण नेमकं काय होतं, या महिलांना कशा पद्धतीने हा सगळा खरात या प्रकरणामध्ये अडकवत होता, त्यांना कशा पद्धतीने त्यांची फसवणूक करण्यात येत होती किंवा आर्थिक संबंध काही होते का, या सगळ्या प्रकरणाचे या मुद्द्यांवर खरं तर आज एसआयटी तपास करणार आहे। एकूण जर बघितलं काही वेळामध्ये या ठिकाणी एसआयटीचं पथक हे पुन्हा खरातले या हिमांशू या ठिकाणी या पोलीस क्लबमध्ये घेऊन येणार आहे आणि या तिघांची आज पुन्हा एकत्रित जी आहे ती चौकशी होणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते आहे। माधवी, नक्कीच शुभम, आजच्या या सगळ्या घडामोडींकडे आपले लक्ष असेलच। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अशोक खरात